नमस्कार. मी शुभम तिजारे. आज आपण टेक्स्टबुकच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक नवीन लेक्चर घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये जसं की लेक्चरचा आपला जो अ, एक विषय आहे तो म्हणजे काय, तर 5 गोष्टी ज्या 2027 मध्ये तुम्हाला एक्झाम क्लिअर करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. आता हा विषय जो आहे, विषयाचं नाव ज्या पद्धतीने दिलंय आपण की 5 थिंग्स टू डू टू क्लिअर एमपीएससी 2027. तर आता या अनुषंगाने आपल्याला साधारणतः सुरुवातीला एक टेंटेटिव्ह डेट्स काय असू शकतात, म्हणजे ऍड कधी येणार आहे आणि त्यानंतर प्रिलिम कधी होऊ शकते, त्यानंतर मेन्सला किती वेळ मिळेल आणि नंतर इंटरव्ह्यूला किती वेळ मिळेल. हा एकंदरीत ज्या डेट्स आहे त्या जर आपण एक क्लिअर केल्या तर तुम्हाला अंदाज येऊ शकतो त्याच्या माध्यमातून. ओके. तर बघा, साधारणतः आपली जी ऍड असते ती डिसेंबर 2026 मध्ये येईल, पुढच्या 2027 साठीची. डिसेंबर 2026 मध्ये ती ऍड येईल. त्यानंतर एप्रिल 2027, म्हणजे तिथून 4 महिन्याने साधारणतः प्रिलिम राहू शकते. आणि तिथून पुढच्या 5 महिन्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर 2027 मध्ये आपली मेन्स असेल. आणि लास्टला जानेवारी 2028च्या आसपास. या बघा, ह्या काही अशा ऑफिशियल डेट नाही आहेत, पण एक अंदाज बांधतोय आपण. नॉर्मली जे एमपीएससीचं शेड्यूल आहे ते अशाच पद्धतीचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही जे आपल्या ज्या गोष्टी आपण ठरवतोय, 5 थिंग्स आपण ज्या डिसाईड म्हणजे डिस्कस करतोय, त्याच्या दृष्टिकोनातून हे एक टेंटेटिव्ह डेट्स म्हणून आपण वापरणार आहोत. ओके. तर जानेवारी 28 पर्यंतचं साधारणतः हे शेड्यूल असू शकते. मग आता जर आपल्याला 2027 मध्ये पोस्ट घ्यायची आहे, तुम्हाला 2027 मध्ये खरंच सक्सेसफुल व्हायचं असेल आणि तुम्हाला जी तुम्हाला ड्रीम पोस्ट आहे तुमची ती मिळवायची असेल, तर त्या दृष्टिकोनातून आपण 5 गोष्टी कुठल्या करायलाच पाहिजे. तर त्यातली पहिली गोष्ट काय आहे की मेकअप फेज वाईज प्लॅन टिल 2028, म्हणजे जानेवारी 2028 पर्यंत तुमचं एक नियोजन असलं पाहिजे. आता नियोजन असलं पाहिजे, पण नेमकं कसं असलं पाहिजे, तर फेजनुसार. आता त्याच्यासाठी आपण काही एक तुम्हाला काही गोष्टी मी तुम्हाला करेक्ट करून दिलेल्या आहे याच्यामध्ये, मांडलेल्या आहेत. की बघा, पहिली म्हणजे आता सुरुवातीचा जो कालावधी असेल, तर तो कुठला, आजपासून ते डिसेंबर 2026 पर्यंत. म्हणजे काय, तर ऍड येईपर्यंतचा, म्हणजे साधारणतः 6 महिन्याचा कालावधी आपल्याला मिळतोय. जर तुम्ही 2027 ची एक्झाम चेस करत असाल, तर या 6 महिन्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, तर मुख्य परीक्षेचा एक बेसिक स्ट्रक्चर तयार होईल तुमच्या अभ्यासाचं, अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. ओके. या विषय म्हणजे या 6 महिन्याच्या काळामध्ये काय असेल तुमचं, फाउंडेशन प्लस सिलेबस कंपायलेशन. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुमच्या सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये असेल. आणि त्याच्यामध्ये 70% वेटेज जे आहे ते मेन्सला असेल आणि 30% वेटेज जे आहे ते प्रिलिम्सला असेल. याचं कारण असं की मेन्सला आपण का वेटेज देतोय, की इथं जर आपण स्वतःचं मटेरियल रेडी करून ठेवलं आणि एक क्लिअरिटी, म्हणजे तुमचं एक बेसिक फाउंडेशन जर क्लिअर झालं, तर जेव्हा तुम्ही मेन्सला असाल त्यावेळी क्लिअरिटीने तुम्हाला मेन्सची फक्त पेपर प्रॅक्टिस आणि सराव हेच करण्याची वेळ येईल. अन्यथा तुम्ही जर फक्त प्रिलिम करत राहिला तर प्रिलिम पास व्हाल, पण नंतर मग मेन्सच्या 5 महिन्याच्या काळात एवढा मोठा जो डोंगर आहे तो हँडल करणं तुम्हाला अवघड जाऊ शकते. त्याच्यामुळे आपण सुरुवातीतून केली पाहिजे. पुढची सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये आपण एक फाउंडेशन तयार केलं पाहिजे. त्यामध्ये आता काय गोष्टी असेल की बेसिक नोट्स रेडी ठेवणं, त्याच्यानंतर पीवायक्यूचं विश्लेषण करणं, म्हणजे मेन्सला कशा पद्धतीचे पीवायक्यू आले आहे, प्रिलिमला कशा पद्धतीचे पीवायक्यू आलेले आहे. दिवसाचं एक अशा पद्धतीचं स्ट्रक्चर ठेवायचं की साधारणतः एक 3-1 तास तुम्ही प्रिलिमला देताय आणि साधारणतः एक 7-8 तास तुम्ही मेन्सला देतात. ठीक आहे. तर ह्या बेसिक गोष्टी करणं अपेक्षित आहे तुम्ही. ठीक आहे. आता सेकंड फेज आपली कुठली असेल, जानेवारी ते एप्रिल 2027. आता या फेजमध्ये आपण काय करणार आहे, पूर्ण टार्गेट आपले प्रिलिम ठेवणार आहोत. बघा, प्री नाही तर काहीच नाही. प्रिलिम ही तुमचा यशामधली पहिला अडथळा असतो. जर प्रिलिम क्लिअर नाही झाली तर डायरेक्ट 1 वर्ष वाया जाते. त्याच्यामुळे प्रिलिम क्लिअर झालीच पाहिजे, या दृष्टिकोनातून तुम्ही काम केलं पाहिजे. आता जानेवारी ते एप्रिल म्हणजे 4 महिने तुम्हाला मिळतात. साधारणतः एप्रिलच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रिलिमची डेट येत असते. ठीक आहे. तर या 4 महिन्यामध्ये तुम्ही काय करणार आहात मग, की तुम्ही सुरुवातीला 30% जेव्हा वेटेज ठेवलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही प्रिलिमचा एक बेसिक अभ्यास तर केलेलाच असणार आहे. आणि मेन्सच्या अभ्यासामध्ये बरेचसे पार्ट जे कॉमन आहे, जे प्रिलिमला सुद्धा तुम्हाला असणार आहे. एक सायन्स एक विषय थोडासा तुम्हाला वेगळा हँडल करावा लागतो, अन्यथा इतर विषय तर तुम्ही तेच म्हणजे केलेले असतात. फक्त ते डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलनी केलेले असतात. मग त्याला ऑब्जेक्टिव्हच्या अँगलनी मोल्ड करून घेण्यासाठी काय करावं लागेल, की एक म्हणजे तुम्हाला एमसीक्यूज प्रॅक्टिस करावी लागेल.
फुल लेंथ टेस्ट म्हणजे आता एक 100 मार्काचा जो प्रिलिमचा पेपर असतो त्या अँगलनी तुम्ही टेस्ट देणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर रिव्हिजन सायकल एक 4 महिन्यामध्ये मिनिमम 4 रिव्हिजन जातील. ठीक आहे. 4+ रिव्हिजन जातील ह्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. ओके. 4 रिव्हिजन जातील अशा पद्धतीने काळजी तुम्ही घेतली पाहिजे. यासह आता सध्यापर्यंतचा जरी ट्रेंड असा आहे की सीसॅट जे आहे हे क्वालिफाईंग असल्यामुळे थोडस येस. तर सीसॅट जे आहे तर सीसॅट हे नॉर्मल विचारलं जाते. त्यात काही असं खूप एफर्ट्स देऊन समजा पास होण्याची गरज पडत आहे असं होत नाहीये. ओके. तर सीसॅटची तयारी थोडीफार बेसिक एक कॉम्प्रिहेन्शन कसं असते नवीन विद्यार्थ्यांतर कंपल्सरी करायला पाहिजे. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना एक आयडिया आलेली आहे की सीसॅट काही एवढं म्हणजे खूपच अवघड वगैरे नसते जसं युपीएससीचं असते. त्या धर्तीवर सीसॅट राज्यसेवेचं आतापर्यंत तरी विचारलं गेलेलं नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे एक त्याची बेसिक तयारी ही तुमची पहिली फेज असेल आणि ह्या क्लिअरिटीला घेऊन तुम्ही प्रिलिम क्वालिफाय करायला पाहिजे. जेव्हा तुमची प्रिलिम क्वालिफाय होईल त्यानंतर तुम्ही प्रिलिम ते मेन्स हा जो 5 महिन्याचा कालावधी असेल त्याच्यामध्ये काय असेल आता बघा मेन्सचं फाउंडेशन तुम्ही इथंच तयार करून ठेवलेलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर प्रिलिम ते मेन्सच्या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जे डिस्क्रिप्टिव्ह आहे ते प्रॉपर प्रिपरेशन करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये आता आन्सर रायटिंग आलं, एसे रायटिंग आलं, एथिक्स विषय जो आहे तो आला. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की केस स्टडीज जे आहे तो सुद्धा मुद्दा आला. म्हणजे हे सगळं क्लिअर करणं तुमच्यासाठी जो मेन्सचा 5 महिन्याचा कालावधी असेल तेव्हा. पण फाउंडेशन आपलं आत्ता तयार होईल आजपासून ते डिसेंबर पर्यंत. ओके. त्याच्यानंतर आता मेन्स नंतरची फेज. आता इंटरव्ह्यू हा असा टप्पा असतो की तो महत्वाचा आहे. आता यावेळी मार्क्स पण जास्ती असल्यामुळे आतापर्यंत 100च मार्काचा असायचा. पण आता त्याच्या 2-2.5 पट समजा मार्क असलेला इंटरव्ह्यू असणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं इंटरव्ह्यूला पण महत्त्व द्यावं लागेल कारण 5 व्यक्तीचं पॅनल असणार आहे. 5 IAS लोक तुमच्या समोर असणार तर त्याच्यासाठी ते करणे आवश्यक असेल. परंतु त्याच्यासाठी आत्तापासून कुठलाही वेळ अलोकेट करण्याची गरज नाहीये. ते तुमच्या मेन्स नंतर 2-3 महिन्यात सहजतेनं कंप्लीट होऊ शकते. त्याच्यामुळे त्याचा लोड आता घ्यायचं नाही. मेन्स नंतरचा जो सप्टेंबर-ऑक्टोबर 2027 नंतरचा कालावधी असेल त्याच्यात तुम्ही ही गोष्ट वर्कआउट करू शकता. ओके. आता ही झाला पहिला नियम. आपण काय केलंय की एक फेज वाईज त्याचं शेड्यूल तयार केलं. आता दुसरा नियम काय आहे कम्प्लीट द मेन सिलेबस बिफोर द डिसेंबर. यस. आता ह्याच मुद्द्यावर आपण पहिल्या पण फेज मध्ये तेच बोललो की जे तुमचा सिलेबस आहे जो तुमचा कोर डिस्क्रिप्टिव्हचा सिलेबस आहे पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4 असो निबंध म्हणजे जे लँग्वेजचे पेपर आहे क्वालिफाईंग आहे ते 2 पेपर असो किंवा ऑप्शनलचे तुमचे 2 पेपर असो हे तुमचे पूर्ण त्याचा एक व्यवस्थित पद्धतीने अभ्यास ह्या 6 महिन्यामध्ये झाला पाहिजे डिसेंबर पर्यंत. ओके. आणि म्हणजे प्रिलिमचा विचार करून अभ्यास नाही करत बसायचा. आपल्याला विचार काय करायचा आपल्याला मेन्सला आहोत आपण अशा पद्धतीने डिसेंबर पर्यंत तो अभ्यास करायचा आहे. आता बघा म्हणजे सिलेक्शन जे आहे ऍक्च्युअल सिलेक्शन हे प्रिलिममुळे नाही होत तर कशामुळे होते मेन्समुळे होते. बघा तुमचा जो स्कोर असतो प्रिलिम हे क्वालिफाईंग आहे. मेन्स जे आहे मेन्सचा स्कोर प्लस इंटरव्ह्यूचा स्कोर ह्याचा एकंदरीत विचार केला असता तेव्हा तुमचं सिलेक्शन हे फायनल होत असते. त्याच्यामुळे मेन्सला तुम्ही जास्ती महत्त्व देणं अपेक्षित असते आणि त्यात सुद्धा असं आहे की मार्किंग जी असते तुमची त्या मार्किंग नुसार तुमची रँक जी आहे ती व्हॅरी होत असते. आता डिस्क्रिप्टिव्ह मेन्स मध्ये तुमचे जेवढे जास्ती स्कोर असेल तेवढं तुम्हाला ते फायदेशीर असणार आहे तेवढं तुम्ही टॉपला जाणार आणि जेवढं टॉपला जाणार तेवढी तुम्हाला तुमची अपेक्षित असलेली पोस्ट मिळण्याचे चान्सेस जास्ती असते. एका एका मार्कावर 25-25 मुलं असतात. तर हे एका मार्काचं कॉम्पिटिशन जे आहे जर तुमचा मेन्सचा पाया चांगला असेल आणि तुम्ही 50-1 मार्काची लीड घेऊन ठेवली तर तुम्ही जवळजवळ एक 100-150 लोकांना मागे टाकून टॉपला चालले जाता. त्यातमध्ये इंटरव्ह्यू जरी जर योग्य व्हॅल्यू ॲडिशन झाली तर तुम्ही म्हणजे टॉप 10 टॉप 20 मध्ये येऊ शकता. आणि जनरल कॅटेगरी असो किंवा ओबीसी एनटीसी अशा काही कॅटेगरी आहेत की ज्यांना जर समजा अशी जी डीसी डीवायएसपी अशी काहीतरी पोस्ट मिळवायची असेल तर त्यांना टॉप 20 टॉप 10 अशामध्ये राहावं लागतं मोस्टली मुले. तर त्यामुळे तुम्हाला ती क्लिअरिटी आत्ताच असली पाहिजे की आपला मेन्सचा एवढा बेस व्यवस्थित पद्धतीने तयार करायचा जेणेकरून आपल्याला नंतर मग इंटरव्ह्यू मध्ये थोडंसं 1-2 मार्काचं कमी जास्त जरी झाले तरीही आपल्या पोस्टवर त्याचा इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे. ओके. आता मेन्सला खूप व्यवस्थित पद्धतीने प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये काय काय गोष्ट अपेक्षित आहे की बघा फायनल मेरिट लिस्ट जी असते तर मेन्स आणि इंटरव्ह्यूवर भर देत असते म्हणजे त्या दोन्हीचं एकत्रित करून तुमची फायनल मेरिट लिस्ट ठरत असते. दुसरा मुद्दा आता डिसेंबर 26 पर्यंत आपल्याला नेमकं काय कव्हर करायचं आहे. पेपर 1 म्हणजे जीएसचे जे पेपर 1 to 4
हे जे चारही पेपर आहे, चारही पेपर आपण आतापर्यंत आलेले क्वेश्चन, आता एमपीएससीचा एकच पेपर झालाय 2025 मध्ये, ठीक आहे, आणि 2026 ची मेन्स आता लगेच काही दिवसात होईल. तर ह्या दोन क्वेश्चन पेपर जे आहेत 25चे आणि 26चे डिस्क्रिप्टिव्हचे, तर याचं प्रॉपर अनालिसिस तुम्ही करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या टॉपिकवर भर दिला गेलेला आहे, कुठल्या कशा पद्धतीचे प्रश्न राहिलेले आहेत, सिंगल लेवलचे प्रश्न आहे की डेप्थ मध्ये क्वेश्चन आहे, कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीचा प्रश्न तयार होतोय, नेमकं विचारण्याचा अँगल कसा आहे, मार्किंग जी आहे ती मार्किंग सिस्टीम कशा पद्धतीची आहे, म्हणजे कुठल्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीने मार्क दिले जात आहे, एखाद्याचे अक्षर बघितले जात आहे की एखाद्याचा कंटेंट बघितला जातोय, की दोन्ही गोष्टी चांगल्या असेल त्या व्यक्तीला मार्क मिळतात, अशा पद्धतीनं पूर्ण प्रॉपर पद्धतीने अनालिसिस करणं अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःला बिल्डअप करत नेणं हे अपेक्षित आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, एसीची तयारी. आता एसीचं सुद्धा आपलं एक लेक्चर होईलच, ठीक आहे. तर म्हणजे एसीची तयारी म्हणजे काय, एक बेसिक तुम्हाला क्लिअरिटी. आता बघा, आपल्याला जर समजा 250 मार्काचा 200 मार्काचा असा पेपर राहतोय, तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन करणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात येऊ शकते. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे की तुमच्या मेन्सचे जे मार्क्स असतात हे खूप मॅटर करतात, ठीक आहे. आता एसे मध्ये लँग्वेज जे आहे ते क्वालिफाईंग असल्यामुळे तेवढा इश्यू येत नाही, परंतु हे जे जीएसचे 4 पेपर आहे ह्याचा स्कोर आणि ऑप्शनलचा स्कोर हे तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट राहणार आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, चालू घडामोडीचे नोट्स, ठीक आहे. आता हे बाय डिफॉल्ट तुम्ही जेव्हा डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत असता तेव्हा प्रश्न विचारण्याचा अँगल तो शक्यतो आता जे डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतात ते द हिंदू न्यूजपेपर वाचतात. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर कन्व्हिनियंट असेल तर तुम्ही तो वाचू शकता, ठीक आहे. तर चालू घडामोडी का करणं अपेक्षित आहे, की आता तुमचं म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन आहे किंवा इतर बाबी आहे, तुम्ही जर पुस्तकी ज्ञान घेत असले तर तुम्हाला ती क्लिअरिटी येणार नाही. पण तुम्ही रेग्युलर कुठले तरी एडिटोरियल वाचताय, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्टवर चर्चा होत आहे, आणि त्या चर्चेच्या माध्यमातून तुमचा एक आपोआपच एक बेस माइंडसेट जो आहे, बॅक ऑफ द माइंडला तुमच्याला एक डाटा फिलअप होत असतो. आणि युपीएससीला तरी असं आहे की थोडंसं तुम्ही स्ट्रिक्ट टू द पॉइंट अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित असते. एमपीएससीला थोडीशी एक म्हणजे वाव आहे की तुम्ही थोडंसं तुमचं इंडिव्हिज्युअल जो कॉल आहे किंवा मग इंडिव्हिज्युअल जे नॉलेज आहे त्याच्यामध्ये जर एक्सप्लेन करत असाल थोडं एक मुद्द्याला धरून, तरी सुद्धा हरकत नसते. त्यामुळे त्याच्यासाठी लिहिण्यासाठी डाटा जो आहे तो कुठून येणार आहे, जेव्हा तुम्ही न्यूजपेपर रिडिंग कराल किंवा मग तुम्ही चालू घडामोडी वगैरे जे आहे त्याचं रिडिंग करत असाल तेव्हाच. ओके. त्याच्यानंतर आता प्रत्येक विषयाच्या शॉर्ट नोट्स. आता बघा, हे प्रिलिमलाही लागू होते आणि मेन्सलाही लागू होते. आता प्रिलिमला जर तुम्हाला 4 महिन्यातनी 4-5 रिव्हिजन मिनिमम, एक माझ्यासारखा विद्यार्थी जर असेल तर तो एक 20 दिवसाला एक पूर्णच जीएसचा सिलेबस जो आहे त्याला एक रिव्हिजन देऊ शकतो. तर त्यात आता तुम्ही नवीन असलं कदाचित तर तुम्ही मिनिमम 4 ते 5 रिव्हिजन देणं अपेक्षित आहे. ओके. आणि तसंच मेन्सच्या काळात की कसं असते की तुम्हाला काही काही मुद्दे जे खूपच हायलाईट झालेले असतात आणि तुमच्या म्हणजे नोट्समध्ये त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करणं हे गरजेचं असते. असे वाटणाऱ्या बाबी ज्या आहेत, जर तुम्ही त्या नोट्स करून त्याच्या नोट्स तयार करून ठेवल्या तर ते फायदेशीर राहू शकतं. त्या दृष्टिकोनातून तुम्ही ती एक क्लिअरिटी ठेवली पाहिजे. ओके. बेसिक आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. ओके. तर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तर आहेच बाय डिफॉल्ट, तुम्हाला त्या टप्प्यातून जायचंच आहे. रायटिंगची खूप जास्त प्रॅक्टिस लागते. म्हणजे जे तुम्ही 3 दिवस, आता युपीएससी कसं असते की कंटिन्युअसली एक्झाम घेते. आता एमपीएससीने जो पॅटर्न रिसेंटली म्हणजे राबवला, 2025 पहिली मेन्स होती, तर त्याच्यामध्ये एक एक वीकचा गॅप होता, 2 पेपर नंतर 1 वीकचा गॅप. पण युपीएससी ज्या पद्धतीने पेपर घेते तर 3-4 दिवस तुम्ही सतत लिहत असता. आयडेक्स किंवा बामची डबी तुम्हाला सोबत ठेवावी लागते, एवढा हाताला म्हणजे त्रास होऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून तुमची एक माइंडसेट म्हणजे या वर्षी जर तशा पद्धतीने एक्झाम झाले की बॅक टू बॅक जर पेपर झाले तर मग त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही तयार असले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून रायटिंग प्रॅक्टिस तुम्ही करणं अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर लास्टला पॉइंट की ठीक आहे, जानेवारी नंतर तुम्ही फोकस काय आहे, प्रिलिमला करणार आहात आणि डिसेंबर पर्यंत तुम्ही मेन्सचा अभ्यास करणार आहात. नेक्स्ट पॉईंट करू आपण. ओके. बघा, आता याच्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आपण बघितल्या की रिव्हिजन, आन्सर रायटिंग आणि टेस्ट सिरीज. ह्या तिन्ही गोष्टीमध्ये तुम्ही कंटिन्युअसली कनेक्ट असणं अपेक्षित आहे. ओके. आता तिसरा पॉईंट जो आहे तो महत्वाचा आहे. आता बघा, आपण पहिली फेज डिस्कस केली की नेमकं आपल्या कुठल्या कुठल्या टप्प्याला राहील. त्याच्यानंतर आपण मेन्सची फेज जी सुरुवातीची डिसेंबर पर्यंतची होती ती डिस्कस केली. आता आपण क्लिअरिटी आणणार आहोत जो प्रिलिमचा पार्ट आहे तो.
बघा प्रिलिम नाही तर काहीच नाही अशा पद्धतीची, म्हणजे नेहमी एमपीएससीचा विद्यार्थी तोच म्हणत असतो की प्री नसेल तर तुमचा जो प्रवास आहे तो तिथं स्टॉप होतो. त्याच्यामुळे प्रिलिम निघालीच पाहिजे, त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय केलं पाहिजे. ठीक आहे, हा पहिला सगळ्यात मोठा अडथळा असतो. तर त्या दृष्टिकोनातून बघा, माझा एक इंडिव्हिज्युअल कॉल असा आहे की तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपर जे आहेत, साधारणतः 2020 नंतरचे जे क्वेश्चन पेपर आहे, त्याचं व्यवस्थित पद्धतीनं विश्लेषण तुम्ही करणं अपेक्षित आहे. आता व्यवस्थित पद्धतीने विश्लेषण म्हणजे काय, तर त्याचे 4-5 फॅक्टर आहे. पहिला फॅक्टर काय आहे की फॅक्च्युअल अँगलनी विश्लेषण. प्रश्नपत्रिका जी आहे, पहिलेचे 8 दिवस, 1 जानेवारीला जर तुम्ही सुरुवात करत असाल, पहिलेचे 8 दिवस सगळे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून बघा. कुठले चुकतायत ते बघा, कुठले प्रश्न बरोबर येत आहेत ते बघा. त्याचं फॅक्च्युअल अँगलनी विश्लेषण करा, कन्सेप्च्युअल अँगलनी विश्लेषण करा. त्यानंतर जर याच्या बाहेर जाणारे जर काही क्वेश्चन असेल, की एक साधारणतः 30-40 क्वेश्चन हे आपल्या कंटेंटला रिलेट करणारे असतात. त्याच्यानंतरचे पुढचे क्वेश्चन जे आहे, 10-20 क्वेश्चन कन्सेप्टवर आलेले असतात. त्याच्या पुढचे क्वेश्चन जे असतात ते तुम्हाला डील कसे करता येईल, ह्याच्यासाठी एक माइंडसेट डेव्हलप करणं गरजेचं असते. आणि तो माइंडसेट तुम्ही कशा पद्धतीने डेव्हलप करू शकता, विधानाचा टोन कसा आहे, त्याच्यामध्ये मेन्शन काय केलेलं आहे, अशा सगळ्या पातळीवर तुम्ही त्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या बघितल्या, तर तो तुमचा एक प्रिलिमच्या दृष्टिकोनातून माइंडसेट डेव्हलप होत असतो. आता ही पहिला मुद्दा झाला. ठीक आहे, तर आपण याच्यातला हा पॉईंट घेतला, पीवायक्यू अनालिसिस. याशिवाय दुसरी गोष्ट, प्रिलिमचा सिलेबस जो आहे तो तुम्ही कव्हर करणं अपेक्षित आहे. ओके, जो काही ठरलेला सिलेबस आहे त्याच्या बाबतीत तुम्ही एक क्लिअरिटीनं काम करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जो सिलेबस तुम्ही ठरवलेला आहे, आता पहिली रिव्हिजन कशी असली पाहिजे, की एक ठरलेला कंटेंट ठरवला, की पॉलिटीला हा विषयाला हे वाचणार, त्याच्यानंतर हिस्ट्रीला हा म्हणजे या टॉपिक मधून अशा या पुस्तकातून आपण हा डाटा कव्हर करणार, किंवा आपल्या टेक्स्टबुकच्या नोट्स आहे त्याच्यामधून आपण कव्हर करणार. ओके, त्यानंतर लॉजिकल अप्रोचवर होल्ड मिळवा, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट स्टेट सर्व्हिसच्या बाबतीत असतो. आणि बरेचसे लोक हे मिस करतात. म्हणजे तुमच्या प्रश्न सॉल्व्ह करण्याची जी मेथड आहे ती रॅन्डम आहे, की एक सेट पॅटर्न मध्ये आहे, त्यानुसार सुद्धा तुमचा स्कोर बनणार आहे की नाही बनणार आहे हे कळत असते. एखाद्या वेळी पेपर डिस्टर्ब करणारा जरी असला, जसं की 2026चा प्रिलिमचा पेपर थोडासा टफ आला, तर बरेचसे लोक डिस्टर्ब झाले आणि डायरेक्ट स्कोर खाली आले. तर हे तुम्ही कसं कव्हर करू शकता, किंवा कशा पद्धतीनं म्हणजे हा चेंज होणारा पेपरमध्ये पण स्वतः कसे सर्व्हाइव्ह करू शकता, त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की तुमचा लॉजिकल अँगलवर होल्ड. आणि हे कसं होणार आहे, ज्या पद्धतीने मी सांगितलं ना, की 2020 पासून पुढच्या प्रश्नपत्रिका अख्ख्या पोळून पेल्या पाहिजे. त्याच्यातल्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत तुमचं एक क्लिअरिटी असली पाहिजे, आणि त्या क्लिअरिटीच्या अँगलनी तुम्ही काम केलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आता जेव्हा तुम्ही एक सिलेबस सेट केला, त्याच्या मल्टिपल रिव्हिजन दिल्या, लॉजिकल अँगलने सुद्धा वर्कआउट केलं, आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी केल्या, त्याच म्हणजे परत 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 त्याची प्रॅक्टिस होणं अपेक्षित आहे. की तुम्ही जर प्रश्न सॉल्व्हिंगची जी मेथड आहे तुम्ही जर एक सेट केलेली आहे, ती कुठेतरी वापरली गेली पाहिजे. नाहीतर परीक्षेत डायरेक्टली तुम्हाला ती काही आठवणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही मॉक टेस्ट जे आहे, एमसीक्यू ची जी प्रॅक्टिस आहे ती केली पाहिजे. ठीक आहे, एमसीक्यू तर रेग्युलर बेसिसवर करू शकता. आणि फुल लेंथ मॉक टेस्ट म्हणजे पूर्ण 100 मार्काचा प्रश्नपत्रिका घेऊन ती व्यवस्थित पद्धतीने टाइम लावून सॉल्व्ह करणं. एक एक प्रत्येक जो पार्ट आहे त्याच्यामध्ये, पॉलिटीचा सेक्शन असो किंवा हिस्ट्रीचा सेक्शन असो, या सगळ्या सेक्शनला प्रॉपर वेळ देऊन त्याच्यावर काम करणं, ही सुद्धा एक पद्धत असू शकते. हे सगळं झालं आपल्याला प्रिलिमच्या दृष्टिकोनातून करावयाच्या बाबी. आता बघा, याच्यामध्ये आता सगळ्यात मोठ्या चुका काय होतात, की पीवायक्यू न बघणं, पीवायक्यू मधून कंटेंट म्हणजे आपल्याला नेमका सिलेबसच्या कुठल्या पार्टवर आयोग फोकस करतो, ह्या म्हणजे आयोगाची रिक्वायरमेंट जाणून न घेता फक्त वाचन करणं, अशा काही चुका होत असतात. तर त्या चुका आपल्याला आपण टाळल्या पाहिजे. आता त्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट काय आहे, की बघा, की जेव्हा आपण 2027 साठी स्वतःला तयार करतोय, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा, मी सुरुवातीला पण बोललो, की आपल्याला महत्वाची गोष्ट काय राहणार आहे, रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन. 4 वेळा मिनिमम प्रिलिमच्या अगोदर तुमची रिव्हिजन गेली पाहिजे, मॉक टेस्ट दिला पाहिजे, सीसॅटची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि टाइम मॅनेजमेंट, आता बघा 2 तासाचा पेपर असतो, त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंटचा एवढा इश्यू राज्यसेवेच्या बाबतीत तरी येत नाही. परंतु काही काही नवीन विद्यार्थी असले तर त्यांना प्रश्न वाचणं, ते इंटरप्रेट करणं, आणि त्याच्यानंतर तो सॉल्व्ह करणं, तो समजून घेणं, नंतर सॉल्व्ह करणं, ह्या गोष्टी थोड्या अवघड जाऊ शकतात. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी तशा तशा पद्धतीनं प्रॅक्टिस केली पाहिजे. आता फोर्थ पॉइंट काय आहे आपला, की मास्टर आन्सर रायटिंग बिफोर मेन्स. आता बघा, आपण सुरुवातीला फेज बघितली, की सुरुवातीला आपण फाउंडेशन तयार करणार होतो. त्यानंतर आता प्रिलिम कव्हर झाली आपली, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय आहे आपला,
की आपण मेन्सला फोकस करतोय. आता बघा, मेन्सला फोकस करताना तुम्हाला मेन्समध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर काय आहे? एक्झाम हॉलमध्ये तुम्ही अँसर कशा पद्धतीनं मांडणी करून कशा पद्धतीने लिहून येता, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे. आता ते एक्झाम हॉलमध्ये डायरेक्टली तर काही आपण इम्प्लिमेंट करू शकणार नाही. ते आपल्याला आधी प्रॅक्टिस करून व्यवस्थित पद्धतीनं त्याचे परत परत सराव करून योग्य मार्गदर्शनाखाली ते पेपर चेक करून घेऊन त्याच्यातून आणखी काय ते अपडेट करू शकतो, अशा पद्धतीने आपण गोष्टी करायला पाहिजे. ओके. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहे की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, आन्सर रायटिंग करता, तुमची विचारांची मांडणी सुधारते. आता काय असते माहिती आहे का, प्रत्येक वेळी तुम्हाला कन्सेप्ट माहितीच असली पाहिजे असं नाही. तुम्ही तो शब्द वाचल्यानंतर तुम्हाला जी एक बेसिक आयडिया येत असते, त्या सुद्धा गोष्टीचा तुम्ही वापर जेव्हा रायटिंग करता तेव्हा करू शकता. ठीक आहे. विश्लेषणात्मक क्षमता वाढते. त्याच्यानंतर वेळेचे नियोजन समजा आपण शिकतो आणि मेन्समध्ये जास्त गुण मिळवले जाऊ शकते. हे सगळे फायदे जे आहेत, तर आन्सर रायटिंगमध्ये आपण जेव्हा मास्टर की मिळवतो तेव्हा होत असते. आता याच्यासाठी काय करू शकतो, प्रॅक्टिकली आपण 2-3 तास रोज उत्तर लेखन केलं पाहिजे. पीवायक्यू जे आहे त्याचे उत्तर लेखन करून बघितले पाहिजे. जे स्ट्रक्चर आहे ते आपण व्यवस्थित पद्धतीनं म्हणजे कसं असेल, बॉडी स्ट्रक्चर म्हणजे इंट्रोडक्शन किती शब्दात करणार आहोत, बॉडी नेमकी काय असणार आहे उत्तराची, त्यानंतर कन्क्लुजन नेमकं काय असणार आहे, अशा गोष्टी ठरवू शकतो. आकृत्या, फ्लो चार्ट, उदाहरणे याचा वापर केला पाहिजे. अशा बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये आपण करू शकतो. ओके. त्याच्यानंतर बघा, लास्ट आणि आपला शेवटचा जो पॉइंट आहे आणि जो खरंच महत्वाचा आहे, काय होतं की म्हणजे आता विद्यार्थी जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असतो, तेव्हा तो एक साधारणतः म्हणजे मोटिवेशनवर काम करत असतो. नॉर्मली जेव्हा तुमच्या 2-3 मेन्स देतो आपण किंवा प्रिलिम देतो आणि फेल्युअर येते, तेव्हा मग त्याला मोटिवेशनची गरज नसते. तो क्लॅरिटीने काम करत असतो. तर जर ही क्लॅरिटी जो 4-5 मेन्स दिलेला व्यक्ती आहे, त्याला आलेली असते. ती जर तुम्हाला पहिल्या टप्प्यावर आली, तरच तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये समजा यश संपादन करू शकता. आणि जर तुम्ही 2027 टार्गेट करत असाल, तर तुम्हाला ती क्लॅरिटी आजच ठेवणे अपेक्षित आहे. आता ती क्लॅरिटी म्हणजे काय? की बघा, की मोटिवेशन जे आहे ते टेम्पररी आहे. ऑलवेज मोटिवेशन टेम्पररी आहे. डिसिप्लिन जे आहे ते परमनंट आहे. तुम्ही जर क्लॅरिटी ठेवत असाल, तुम्हाला माहिती आहे की मी आजही केलं तरी मलाच हे करायचंय आणि इथून 50 दिवसानंतर सुद्धा मी स्वीकारलं तरी सुद्धा मलाच करायचं. गोष्टी एक्सेप्ट करा आणि क्लॅरिटीने काम करा. आपण 4 पॉईंट जे डिस्कस केले, त्याला हा पॅरलल एक महत्वाचा पॉईंट आहे, सपोर्टिव्ह पॉईंट आहे, की तुम्ही म्हणजे कुठून तरी बाह्य प्रेरणेने काम करण्यापेक्षा स्वयंप्रेरणेने काम करा. तुमचं एक शेड्यूल ठरलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे अनेक वेळा असं होऊ शकते की बाबा आता म्हणजे किती दिवस झाले हेच करतोय, म्हणजे मेन्सचे 6 महिने त्याच पद्धतीमधून जातोय किंवा मग पुढे सुद्धा ते तशाच पद्धतीने चाललंय. ह्या गोष्टी कंट्रोल वे मध्ये तुमच्या असल्या पाहिजे. ओके. ठीक आहे. मॉक टेस्ट मधल्या चुका किंवा सगळ्या गोष्टी भरून काढणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बरेच वेळा असं होऊ शकते की आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात ते पुढे गेलेले असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम स्वरूप आपल्याला अभ्यासामधलं जे मोटिवेशन आहे किंवा मग आपली जी स्वयंप्रेरणा आहे ती आपण डिमोरलाइज झालेले असतो. हे व्हायला नको, ह्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. ह्याच्यासाठी काय म्हणजे केलं पाहिजे, एक ठरलेल्या वेळी अभ्यास करा. डेली टार्गेट ठेवा. मोबाईल किंवा सोशल मीडिया अशा बाबीपासून दूर राहा. नियमित रिव्हिजन करा आणि सातत्य राखा. ह्या सगळ्या गोष्टीच्या जर समजा तुम्ही फॉलो केल्या, तर नक्कीच 2027 मध्ये तुम्ही तुमची पोस्ट क्लिअर करणार आहात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आज 5 पॉईंट बघितले, ज्या पॉईंटच्या माध्यमातून आपण 2027 ची एक्झाम 100% कशी शेवटापर्यंत पोहोचू शकू आणि आपण त्याच्यामधून पोस्ट फायनल करू शकू, अशी बाबी म्हणजे ह्या बाबीच्या माध्यमातून आपण ती क्लिअरिटी आणण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. तर आपला लेक्चर इथे संपते. धन्यवाद.